उघडा डोळे, बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय. नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेशला ठोकल्या होत्या बेड्या. छत्रपती संभाजीनगर दरोड्या प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेचाही समावेश. डिसेंबरमध्ये लड्डांनी रागावल्याचा राग मनात ठेवत दिली होती सोन्याची टीप. डोंबिवलीतील पलावाच्या अर्धवट पुलासाठी दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र. मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका, तर काम पूर्ण न झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित, तर मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साठम आणि सुनील राणेंच्या नावाची ही चर्चा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं पुन्हा एकदा वक्तव्य. राष्ट्रवादी एकत्र येणार का असा पवारांना प्रश्न, तर मला माहीत नाही, शरद पवारांनी बोलणं टाळलं. धर्मांध आणि जातीयवादी शक्तींसह पवार जाणार नाहीत, संजय राऊतांची खोचक टीका. तर अद्याप विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नसल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान. कोकाटेंच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे. हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वादग्रस्त विधान. सरनाईकांच्या तोंडी भाजपची भाषा राऊतांनी डिवचलं, तर बावनकुळेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न. साई संस्थांच्या दानाची मोजदाद करताना चोरी. बाळासाहेब गोंदकर नावाच्या कर्मचाऱ्यानं चोरले लाखो रुपये. सीसीटीव्ही कॅमेरा तपासल्यानंतर चोरीची घटना उघडकीस. मुंबई पश्चिम रेल्वेवर आजपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक. आज दुपारी 2 ते सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत राहणार ब्लॉक. लोकलच्या अप आणि डाऊन मार्गाच्या 162 फेऱ्या रद्द, तर मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवणार. मराठवाड्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे 25 जणांचा बळी, तर 29 जण जखमी. शेतीचंही प्रचंड नुकसान, तर आतापर्यंत 465 जनावरं जगावल्याची माहिती, तर शेकडो घरांचंही मोठं नुकसान. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर माझा मिडडेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या घरी झालेल्या दरोड्याची आणखी